श्रीरंग बारणे हेच मावळचे खासदार होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। मात्र बारणे कुठल्या पक्षातून तसंच कुठल्या चिन्हावर लढणार याबाबत मात्र त्यांनी बोलणं टाळलंय। त्यामुळे महायुतीच्या मावळ मतदारसंघातील उमेदवाराबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे। पिंपरी चिंचवड अजित पवार गटानं बैठक घेत पुन्हा मावळवर दावा ठोकलाय। ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी असा आग्रह धरण्यात आलाय। महायुतीकडून मावळची जागा कुणाला सुटणार, उमेदवार कोण याबद्दल संदिग्धता असताना राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं मावळसाठी आग्रही असल्याचं दिसतंय। अजितदादांनी जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये बारामती लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला मुळशी तालुक्यात जोरदार सुरुवात झाली। घरोघरी तुतारी चिन्ह पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागलेत। मुळशीच्या पिरंगुट इथं पत्रक वाटप करताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे आणि मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे उपस्थित होते। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। खासदार सुनील तटकरे विजय शिवतारेंवर संतापले। शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आणि त्याचा तटकरेंनी निषेध केलाय। सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेंसोबत फोनवरून चर्चा करत शिवतारेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। लोकसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक उद्या किंवा परवा होईल। तसंच 2 दिवसात जागा वाटप जाहीर होणार असल्याचं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये सांगितलं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचंही तटकरे म्हणाले। भाजपने नांदेड लोकसभेचा उमेदवार जाहीर करताच काँग्रेसकडून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। वसंतराव चव्हाणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती। प्रदेश काँग्रेस कमिटीनं हायकमांडकडे नांदेड लोकसभेसाठी एकमेव वसंतराव चव्हाणांचं नाव पाठवलं होतं। त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते।